ठाकरे गट आणि मनसे एकत्रित निवडणूक लढणाऱ्या बेस्ट पतपेढीची आता चौकशी होणार आहे। बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्था किंवा पतपेढीवर काही सभासदांना सहकार विभागाची नोटीस बजावण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्याशी या संदर्भात अधिकची अपडेट्स देणार आहेत। गिरीश, बेस्ट पतपेढीची जी निवडणूक लढणार होते ठाकरे गट आणि मनसे, आता त्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स? ठाकरे गट आणि मनसे आता एकत्रित निवडणूक आहे ते बेस्ट पतपेढीची लढणार आहेत। मात्र त्याचपूर्वी त्या ठिकाणी सहकार विभागाने 2024-25 मधील जे सभासद आहेत त्यांचं पॅनल निवडून आलंय, त्यांना एक नोटीस आहे, चौकशीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 89 अंतर्गत तपासणीचे आदेश आहेत देण्यात आलेले आहेत। 2024-25 मधील सर्व आर्थिक व्यवहार आणि कामकाजाची चौकशी आहे ती केली जाणार आहे। मागील 9 वर्ष या पतपेढीवर ठाकरे गटाची सत्ता होती आणि आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। यासाठी द्विसदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून गजानन गायकवाड आणि जितेंद्र चॅटर्जी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 29 ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व अहवाल आहे तो सादर करायचा आहे। त्यामुळे एकंदरीत आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। इकडे ठाकरे गट आणि मनसेचा पहिला एक हा प्रयत्न आहे एकत्रित निवडणूक लढण्याचा आणि त्याचपूर्वी या ठिकाणी आता ठाकरे गटाच्या काही लोकांना नोटिसा बजावण्यात आल्यामुळे आता चर्चा आहे ती सुरू झाली आणि आज खरं तर मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मेळावा देखील या बेस्ट पतपेढीच्या निमित्ताने एकंदरीत गिरीश 2024 आणि 25 मधील जे आर्थिक व्यवहार केलेले आहेत, जे कामकाज केलेलं आहे बेस्ट पतपेढीने, त्या सगळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। याचा फटका आता ठाकरे आणि मनसेच्या एकत्रित येण्यावर पडणार आहे का हे बघणं देखील अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।